जिल्हा परिषद शाळा कसारा नंबर 1 मधील सर्व शिक्षक यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे। तसेच उपस्थित सर्व पालक यांचंही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आहे। यानंतर या आजचा दिवस एक खास दिवस आहे। या अर्थानं हा जो कार्यक्रमासाठी आपण जमा झालेलो आहोत त्याचे थोडक्यात पार्श्वभूमी मी आपल्यासमोर मांडत आहे। खरं म्हणजे कोरोना नंतर जग बदललं असं म्हणतात। खूप सारे बदल झाले, डिजिटल क्रांती झाली, झूम मीटिंग्स आल्या, ऑनलाईन शिक्षण आलं आणि जवळपास 1.5 वर्ष मुलं शाळेत आली नाही। तर पहिलीची ही सुरुवातीची बॅच होती अशी की ज्यांची पहिली सुरू झाली जून मध्ये आणि ते शाळेत आले जानेवारी मध्ये। मग पहिलीच्या वर्षामध्ये इतके दिवस त्याचे ब्लँक होत असताना आपल्याला काय करता येईल याच्या संदर्भात थोडस विचार करणं चालू होतं। आम्हालाही ऑनलाईन शिक्षणाची एवढी माहिती नव्हती। मोरे साहेब होते सगळ्याच्या आधी ठाणे जिल्ह्यामध्ये कसाऱ्यामध्ये हे डिजिटलचं माध्यम त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, परंतु ते वापरायचं कसं याच्या संदर्भात अनेक प्रश्न होते। आणि हे असताना जर त्यांना कमी वेळामध्ये जास्त आउटपुट पाहिजे असेल, त्याच्यामध्ये प्रगती करायची असेल मुलांमध्ये, तर वेगवेगळी साधनं वापरणं गरजेचं होतं। आणि त्याच्यामधून या ठिकाणी ओव्हरहेड प्रोजेक्टर याच्यामधून आपण वेगवेगळ्या संकल्पना मुलांना सहजपणे समजून सांगू शकतो। तर ही खर्ची गोष्ट होती आणि डॉक्टर कल्पेश सावंत यांचा आणि माझा खरं म्हणजे 1 वर्ष आम्ही सोबत होतो। 1995 मध्ये इयत्ता 10वी मध्ये असताना मुंबईवरून कल्पेश सावंत हे अतोला तालुका वाशी जिल्हा धाराशिव जुनं नाव उस्मानाबाद या ठिकाणी शाळेत आले होते 10वीला शिकण्यासाठी आणि त्यावेळेस मी त्यांचा क्लासमेट होतो। ते 1 वर्ष आम्ही 1995 मध्ये सोबत होतो आणि नंतर 20-22 वर्षाचा आमचा कोणताही संपर्क नव्हता। 22 वर्षानंतर केवळ एक सोशल मीडियाच्या फेसबुकच्या पोस्टच्या माध्यमातून की मुलासाठी एक उपक्रम आम्ही घेतला होता, त्याचे फोटो टाकले होते आणि ते फोटो त्यांनी पाहिले आणि खाली कॉमेंट टाकले की तुमचा नंबर पाठवा आणि आम्ही बोललो नंतर। तर त्याला एक सामाजिक कार्य करण्याची आवड होती आणि आम्ही सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांचं काम चालू होतं। त्याचा उद्योग सुद्धा आहे आणि मुंबईला ते राहतात। आणि नंतर आमच्या फोनवर थोडीशी चर्चा झाल्याने त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करता येईल, मी जे खर्च येईल किंवा जी मदत लागेल त्याच्यासाठी मदत करू शकतो। आणि नंतर मी त्यांना सांगितलं की कसारामध्ये मी शाळेवर आहे आणि कोरोनामुळे इथं थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे, मुलांमध्ये एक्स्ट्रा झेरॉक्स म्हणा इतर खर्च गोष्ट करणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांना लवकर ते शिकतील। तर त्यांनी सांगितलं की जो काही खर्च असेल या वर्गाचा 4थी पर्यंत जाईपर्यंत तुम्ही प्रश्नपत्रिका द्या, तुम्ही कोणती पण गोष्ट द्या त्यांना ऍक्टिव्हिटीसाठी, काही प्रॉब्लेम नाही। तर त्याच्या माध्यमातून पहिला ओव्हरहेड प्रोजेक्ट त्यांनी OSP 4 वर्षाखालीच आपल्याला दिला। आणि लक्षात घ्या की ज्यावेळेस मी एखादी गोष्ट मुलांना सांगेन की महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा इकडे आहे, पुणे जिल्हा तिकडे आहे, मुंबई इथे आहे, सोलापूर इथे आहे, सातारा या किंवा त्याची माहिती दिली तर मुलाला समजत नाही। पण ज्यावेळेस ऑलरेडी एक मॅप महाराष्ट्राचा समोर मोठ्या स्वरूपात येतो त्यावेळेस मुलाला डायरेक्ट कळतं की नेमकं काय आहे। तर त्याचे नकाशे मी काही भरून घेतले मुलाचे, तर त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून त्यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्र दिसत होता आणि शिकण्याची प्रक्रिया थोडं समजण्याकडे जात होते आणि त्याच्यासाठी त्यांनी मदत केली। आणि मी या ठिकाणी कल्पेश सावंत यांना हेही सांगतो की शेवटच्या वर्षी आमची ही बॅच निघून जाते, नवीन बॅच येणार आहे, नवीन बॅच सोबत आपण आणखी काम करू। तर हे काम अधिक एक माझ्या वर्ग मर्यादित न करता आता थोडस शाळेच्या स्वरूपात जास्तीत जास्त जवळपास सगळेच वर्ग आणि सगळेच शिक्षक सगळेच विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होतील असं आपण पुढचं प्रेझेंटेशन बक्षीस वितरण करूया अशी मी तुमच्याकडून अपेक्षाही व्यक्त करतो या ठिकाणी। आणि निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जी मंथनची परीक्षा आहे ती करतात तिथे थोडासा त्याच्या डिफिकल्टी जास्त आहे, काठीण्य पातळी। मंथनमध्ये सहज साधे प्रश्न येत नाही की गणित असं दिले खाली बेरीज वर बेरीज आणि बेरीज करा,
बक्षिसासाठी आपण कटिबद्ध आहोत. तर याच्यामध्ये मला एक असं सांगायचं की पालकांचं खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य गेल्या 4 वर्षात राहिले. मला एकही पालक भांडायला आलं नाही. हे मी आवर्जून सांगतोय. तसं मी भांडण्यासारखं काही केलं नसेल, परंतु जर आपण पाहिलं तर खूप मोठं सहकार्य आणि कौतुकही केलंय. आणि ज्या ज्या वेळेस आपण त्यांना हात दिले त्याच्या वेळेस त्यांनी 2 पावले पुढे त्या संदर्भात योगदान दिले नाही. त्याच्यामुळं हे जे बॅच होती आणि या बॅचचे पालक आहे त्यांचंही खूप मोठं याच्यामध्ये सहकार्य. तसेच या ठिकाणी एक बेस करून आम्ही मुलं जरूर तुम्हाला दिलेली, त्याच्यामध्ये काही मुलं निश्चित राहिले असतील. परफेक्ट जगात असं काहीच नसतं. परफेक्ट बनण्याच्या दिशेने आपला प्रवास चालू असतो. मुलाला सर्व गोष्टी येतील असंही नाही, पण मुलाला काहीच येत नाही असंही नसतं. तर निश्चितपणे जेवढं मला देता येईल बेस्ट माझं 100% मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे असं मला वाटतं. तर हाही पुढच्या काळात पालकांना माझी एक विनंती राहील की आपण थोडासा वेळ मुलासाठी देणं खूप गरजेचं आहे. कारण जे आम्हाला दिसून येत आहे की ज्या मुलांना पालकाकडून वेळ भेटतोय ते मुलं कुठेतरी अभ्यासात 2 पावलं पुढे आहे. तर हा वेळ तुम्हाला देणं गरजेचं आहे. शाळेमध्ये ज्या गोष्टी होतात त्याचे रिव्हिजन करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. तर या गोष्टी भविष्यात सुद्धा तुम्ही 5वीला गेल्यानंतर एक परीक्षा आहे नवोदय आणि शिष्यवृत्ती, त्याच्यानंतर 8वीला परत परीक्षा आहे. तर तुम्ही या परीक्षा मिस करू नका. जास्तीत जास्त मुलांना बसवा या परीक्षेमध्ये, अनुभव त्यांना येऊ द्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रोग्रेस त्यांची होते. काही मुलांची ग्रेड ही सुरुवातीला येते, काही मुलं हे काही काळानंतर ग्रेड देतात. तर या ठिकाणी पुन्हा एकदा मी या ठिकाणी सर्व मान्यवरांचं आणि आम्हाला ज्यांनी त्यांनी सपोर्ट केला त्या सर्वांचा धन्यवाद मानतो. आणि हे जी बक्षिसं भेटले तर याच्यामध्ये काही ट्रॉफी आहेत, मेडल आहे, प्रमाणपत्र आहे. आणि ज्यांना भेटली नाही स्पर्धा आपण भरपूर घेतल्या. प्रत्येक मुलाचा नंबर एवढ्या स्पर्धा झालेल्या आहेत, 7-8 स्पर्धा आपण घेतलेल्या. म्हणून त्याच्यातून जर कुणाचा या ठिकाणी क्रमांकाला मिळेल तर सहभागी म्हणून त्यांना सुद्धा प्रोत्साहन या ठिकाणी बक्षीस भेटणार आहे. एकही विद्यार्थी मोकळ्या हाताने परत जाणार नाही. आणि एक त्यांना प्रेरणा असते. ही मुलं मला जवळपास 2 महिन्यापासून विचारायची ट्रॉफ्या कधी मिळणार आहे. आता तुम्ही म्हणताय पण ट्रॉफ्या मिळणार आहेत का? कारण आपण बोलून गेलो आणि नंतर मी परत सावंतांना फोन केला की असं एक प्रोग्राम करायचा आहे. ते बोलले ठीक आहे, त्याला तुम्ही जा, काय आहे सगळं सांगा मला, मी त्या दिवशी येतो आणि आपण आज करूया, काही अडचण नाही. तर आज या ठिकाणी हा प्रोग्राम होतोय. पुन्हा एकदा सामंत साहेब आणि सर्व मान्यवर यांचं सुद्धा या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद मानतोय. आणि आपण आजच्या या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे जातोय.